नमस्कार. विराज रेसिपीमध्ये मी रश्मी आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. विराज रेसिपीमध्ये आज आपण डाळ कांदा घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवायला 2 तास आधी ही चना डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. डाळ इथे व्यवस्थित मुरलेली आहे. मसाला बनवायला आधी हे खोबरं भाजून घेऊ. खोबरं जर तुम्हाला या प्रकारे भाजायचं नसेल तर त्याचे पातळ काप करून कढाईमध्ये भाजलं तरीही चालेल. भाजून घेतलेला या खोबऱ्याचे छोटे काप करून घेऊ. भाजी बनवायला एक वाटण किंवा पेस्ट बनवून घेऊ. त्यासाठी 5 ते 6 लसूण, थोडं अद्रक, भाजून घेतलेलं खोबरं, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा यामध्येच टाकून घेऊ. कोथिंबीरची दंडी आणि थोडी फ्रेश कोथिंबीर. मिक्सरवर याची एक पेस्ट किंवा वाटण बनवून घेऊ. भाजीसाठी हे वाटण इथं बनवून घेतलेलं आहे. आता आपण भाजी फोडणी करायला ठेवू. भाजी बनवायला कढईमध्ये आधी तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की राई छान तडतडली की जिरं, तेजपत्ता, एक मोठी विलायची आणि थोडीशी दालचिनी यामध्ये टाकून घेऊ. खूप जास्त मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहोत. बारीक चिरलेला कांदा इथे थोडा जास्तच घालायचा आहे कारण आपण डाळ कांदा बनवतोय. कांदा आधी व्यवस्थित शिजवून घेऊ. डाळ कांदा बनवताना भाजीमध्ये कांदा किती घालायचा किंवा डाळ किती घालायची हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. बट प्रमाण जर मला विचाराल, भिजवलेली डाळ जर तुम्ही 1 वाटी घेत असाल तर त्यासाठी चिरलेला 1.5 वाटी कांदा घ्यायचा. डाळ कांद्यामध्ये कांदा थोडा जास्त असेल तरच त्याला प्रॉपर टेस्ट येते. थोडा लालसर येईपर्यंत हा कांदा आपण शिजवून घेऊ. 3 ते 4 मिनिटं हा कांदा इथे शिजवून घेतलेला आहे. कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे. आधीच कांदा खूप जास्त नाही शिजवायचा. त्यामध्ये आता काही मसाले टाकून घेऊ. हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून हे शिजवून घेऊ. 1 ते 2 मिनिटं हे शिजवून घेतल्यावर बनवून घेतलेले हे वाटण यामध्ये टाकून घेऊ. हे वाटण मसाले टाकायच्या आधी टाकलं तरीही चालेल. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाले आणि वाटण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे. लो फ्लेमवर हे मसाले आपण शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटं मसाला शिजवून घेतल्यावर मसाला आपण चेक करून घेऊ. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ. याच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत 2 ते 3 मसाला शिजवून घ्यायचा. म्हणजे एकदा थोडं पाणी टाकलं की 2 मिनिटं, पुन्हा थोडं पाणी टाकून 2 मिनिटं, 2 ते 3 मिनिट शिजवून घेतल्यावर मसाला आपण चेक करून घेऊ. आपला मसाला इथे व्यवस्थित शिजलेला आहे. आता यामध्ये भिजत घातलेली डाळ टाकून घेऊ. मसाले आणि डाळ इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. डाळ कांदा खायला तुम्हाला आवडतो का आणि कुणाकुणाला आवडतो व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. डाळ आणि मसाले मिक्स करून घेतल्यावर आता यामध्ये पाणी टाकून घेऊ. भाजीसाठी पाहिजे तितकं पाणी घालून घ्यायचं कारण डाळ शिजायला थोडं जास्तच पाणी लागते. यावर आता झाकण ठेवून देऊ आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ. फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी आता बनून जाते. यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅसची फ्लेम मीडियम करून ही भाजी आपण शिजवून घेऊ. 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी आता बनून तयार होते. 6 ते 7 मिनिटं शिजवून घेतल्यावर आपली भाजी आपण चेक करून घेऊ. भाजी इथं बनून तयार आहे. गॅस बंद करून यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. सर्विंगसाठी ही भाजी वेगळ्या भांड्यात काढून घेऊ. सावजी स्पेशल झणझणीत डाळ कांदा इथं बनवून तयार आहे. डाळ कांदा एकदा या प्रकारे तुम्ही घरी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची आपली ही डाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.